हॅलो ऑल. तर आज आम्ही जात आहोत सिंहगड फोर्टला, जी पुण्याशी जास्ती नाही 40 किलोमीटर लांब आहे. आम्ही दुपारी निघाले होतो. सुरुवातीपासून काही खाल्लं नाही होतं म्हणून एक हॅवी ब्रंच करण्यासाठी आम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्लो आणि निघाले आहोत सिंहगड फोर्टला जायला. अँड ॲज ऑलवेज पुण्यात आल्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक नाही मिळणार असं होणार नाही. सो आम्हाला ट्रॅफिक मिळली आणि तिकडे आमचे 10 ते 15 मिनटं वेस्ट पण राहिली आणि बट मुश्किलशी तिकडची निघाल्यावर आम्ही आणि पोचल्यावर हायवेवरती सिंहगड फोर्टला जायसाठी. इकडे जायसाठी रस्तो पण मग बेस्ट आहे अँड व्ह्यू पण मग बेस्ट येते रस्त्यातला. लाईक तुम्ही बघू शकता आजूबाजूला डोंगर आहे, झाडं आहे आणि पुरो ओपन रस्तो आहे. समोर पुरा प्लेन आसमान आहे. माशाल्लाह एकदम मस्त व्ह्यू आहे. इकडे जाताना मंदिर टनल पण मिळते जो मिनिमम 2 ते 3 मिनिटाचा आहे. मोठो टनल आहे. अँड तुम्ही आता बघू शकता की आम्ही गावातील एंट्री मारल्यावर जी सिंहगड फोर्टच्या जवळच आहे. आजूबाजूला इकडे डोंगर स्टार्ट झाले वरती जायसाठी आणि जैसं गाव एंड होईल मग सिंहगड फोर्टची जी घाट आहे सिंहगड फोर्ट घाट ती स्टार्ट होईल. सिंहगड फोर्टला जायच्या पहिले एक व्ह्यू पॉईंट येते जिकडे सगळे मोस्टली थोपतात फोटोज वगैरे काढूया. सो आम्ही पण थोपले होते तिकडे. इकडची सिंहगड फोर्ट 2 किलोमीटर लांब आहे अँड इकडची गेट स्टार्ट होते. सो आम्ही निघाले आहो फोटोज वगैरे काढून तिकडची सिंहगड फोर्टला वरती जायसाठी. सो फोर्टच्या 500 मीटर पहिले अजून एक व्ह्यू पॉईंट येते दुसरं जिकडे मीन्स मोस्टली लोक थोपतात फोटोज काढण्यासाठी. आणि तिकडे वरती बघू शकता की 2-3 लोक गेली होती फोटोज वगैरे काढा. सो मी पण वरती गेलो तिकडचे कसं व्ह्यू दिसते ते बघण्यासाठी. अँड तुम्ही बघू शकता की ॲक्च्युली तिकडचे मग बेसन व्ह्यू दिसते. लाईक पुरी ग्रीनरी आजूबाजूला शेत आहेत आणि जेव्हा फॉग स्टार्ट झालं होतं तेव्हा तर अजून मस्त वाटत होता तिकडची व्ह्यू बघण्यासाठी. सो तिकडचे फोटोज आणि व्हिडिओज काढल्यानंतर आम्ही अजून वरती गेलो लाईक ॲक्च्युअल फोर्टला. सो मी गाडी पार्क केल्यावर तिकडे पोचल्या होत्या. गाडी पार्क करून आम्ही स्टार्ट केलं वरती जायसाठी. सो इकडची स्टार्ट होते मेन गेट. इकडे साईडला दुकानं पण लागलेली असतात अँड इकडे बोर्ड लागलेलो आहे महाराष्ट्र शासन त्याचं. सो इकडची व्हिडिओची स्पीड मी थोडी फास्ट केलो आहे. व्हिडिओ मग मोठं होत होतो अँड मला पुरो फोर्ट कवर करायचं होतं ह्या व्हिडिओतला. मग पण व्हिडिओची स्पीड फास्ट केलो आहे मी. अँड तुम्ही इकडे बघू शकता माझी थोडी दोस्त माझे बेस्ट फ्रेंड्स इकडे बसलेले होते. सो त्यांच्यासोबत पण मी व्हिडिओ काढलो पण त्या लोकांनी व्हिडिओ काढायला दिली नाही, रागात होते माझी. मग मी तिकडची गेलो. सो त्या लोकांशी बात केल्याच्यानंतर मी पोचलो गेट नंबर 1 वरती. लाईक टोटल इकडे 3 गेट आहेत. गेट नंबर 1, 2 अँड 3. अँड तुम्ही इकडे बघू शकता की इतक्या थंडीतला नाही चिच्या कुल्फी इतक्या बसलीत. लाईक इतकं फॉग आहे, इतकी थंडी आणि कुल्फी कोण घेणार आहे यांची. थोडा वियर्ड होता.
सो फर्स्ट गेट कंप्लीट झाल्यावरती आम्ही पोचलो गेट नंबर 2 वरती. लाईक गेटच्या मध्ये काही आहे नाही, जस्ट शेड्यूल्स आहेत 1 2 3 3च्या मध्ये. सो इकडे पण दुसऱ्या गेटवरती कुल्फी घेऊन बसले होते. सो आम्ही स्टार्ट केली पुढे अजून जायला. तर 5 ते 10 मिनटात आल्याच्या नंतर फायनली आम्ही तिसऱ्या गेटवरती पोचलो. आणि तुम्ही बघू शकतो सगळी मोस्टली लोक रिटर्न जात आहेत. लाईक आम्हाला जायला लेट झाला होता, म्हणून आम्ही जायच्या टायमात सगळी रिटर्न जात होती. सो एंट्री मारल्यावर सगळ्यात पहिले आम्हाला दिसला तोफखाना. लाईक तिकडे तोफखान्याचा बोर्ड होतो. सो आम्ही बोललो की सगळ्यात पहिले तीच बघूया. सो आम्हाला वाटलं की समोर जी आहे तीच तोफखाना आहे. पण जेव्हा आम्ही तिकडे गेलो आतून बघलो ते तोफच्या जागेवर गाढवा बांधलेली होती तिकडे. आय थिंक आम्हाला वाटलं आम्ही गलत आहोत. सो आम्ही पुढे गेलो अजून ॲक्च्युली तोफखाने ती बघण्यासाठी. तोफखाना ॲक्च्युली इकडे वरती होता. सो आम्हाला ही चढायचा होता तोफ बघण्यासाठी. सो आम्ही स्टार्ट केली चढणं. जास्ती नाही, इझीच होता, 2 मिनटाचा आहे. आणि तुम्ही बघू शकता की चढताना पण इकडे साईडला मस्त व्ह्यू आहे. साईडला पुरे क्लाउड्स आहेत. अँड इकडे वरती आपल्याला जायचं होता तोफखान्यातला. सो फायनली थोडा टाईम चढायच्या नंतर आम्ही तोफखान्याजवळ पोचलो. बट तिकडे शिडी पण मोठे होते. सो आम्हाला चढया जाईल ते वरती बघण्यासाठी. अँड तुम्ही बघू शकता की आम्ही इकडे तोफखान्याजवळ पोचलो. सो ही तोफ आहे ज्याला आपण आत्ता कॅनन बोलतो. त्या टायमात ते लोक सेफ्टीसाठी यूज करायची. तर तुम्ही बघू शकता इकडे की इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कॅननच्या वरती पैशाचा नाही या उभा नाही याचा, नाहीतर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील त्याच्यावरती. अँड इकडे बघू शकता की किती हाईटवरती आहे ही कॅनन. लाईक खालती पूर्ण डोंगर आहे आणि खालती काही दिसतही पण नाही फॉगच्या वजेशी. तो कॅननच्या पाठीवरती जायला एक जागा होती. सो मी तिकडे जाऊन बघलो की काय आहे. बट जास्ती काही होता नाही, जस्ट दुसऱ्या साईडशी इकडे याचा रस्ता होतो अँड प्लेन सरफेस होता. अँड इकडे कॅननच्या बाजूला तो सगळं लिखलेला होता. तर तिकडशी फिरून झाल्यावरती आम्ही निघाल्यावर पुढे आणि इकडे काहीतरी लिखलेलं होतं घोड्याची पागा. माहीत नाही काय होता ती. सो आम्ही बघल्यावर तिकडे जाऊन अँड तिकडे ॲक्च्युली काही होता तर नाही, बट आतल्यान बघून थोडा हॉन्टेड वाटत होता. लाईक कसा हॉन्टेड मूवीचा सीन ऐसा काही. सो तिकडचे आम्ही निघाल्यावर आणि गेल्या अजून पुढे. तर तुम्ही इकडे बघू शकता की आता खायची जागा मी स्टार्ट झाली आहे. साईडला कॅन्टीन होती अँड इकडे अजून पुढे पण लोकांनी स्टॉल लावले नाही. तिकडे एक चीज बेस आहे की तुम्हाला खाण्यासाठी पण मोफत अवेलेबल आहे अँड नेटवर्क पण 5G अवेलेबल असते. सो अगर तुम्ही कॅश घेऊन नाही गेल्यावर तर ऑनलाईन पेमेंट पण करू शकता. मी मक्याचे दाणे खाल्ले तिकडे आणि मग खाऊन झाल्यानंतर आम्ही परत गेलो पुढे अजून पुढे काय काय ते बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की इकडे चालायला पण मग बेस वाटत होता. लाईक मंदिर असतो आणि आजूबाजूला पुरा गवतच गवत आहे आणि वारो पण मग मस्त चालत होतो तिकडे. तर आम्ही अजून पुढे चालत गेलो आणि इकडे आजूबाजूला लोकांची घरं पण होती. ॲक्च्युली तिकडे जे सेफ्टी गार्ड वगैरे आहेत सेफ्टीसाठी त्यांची घरं आहेत, ते लोक तिकडे राहतात. या जुने पहिले जे कोण होते तिकडे किल्ल्यातला त्यांची घरं आहेत. सो इकडे छत्रपती राजाराम महाराजची समाधी पण आहे. तो आम्ही फर्स्टली पुढे जात होती. सो आम्ही बोलली इकडेच कंटिन्यू करू, तिकडे नंतर जाऊ. अँड आम्ही इकडे पोचले होतो टॉप प्लेसवरती जिकडे वारो इतको फास्ट होतो की उभा राहणं थोडा मुश्किल होता. लाईक तुम्ही बघू शकता की लोक कशी वाऱ्याने इकडे तिकडे जात आहेत. सो तिकडची फिरून झाल्यानंतर आम्ही गेल्यावर समाधीजवळ समाधी बघूया, छत्रपती राजाराम महाराजची समाधी बघण्यासाठी.
समाधी बघल्यानंतर आम्ही गेलो इकडच्या लास्ट तर मीन्स बघायचं राहिला होता तिकडे कोंडणेश्वर मंदिर, तिकडे मी आतल्यान गेलो. सो तुम्ही बघू शकता की इकडे मोबदरांचे मूर्ती बनवलेली आहेत अँड पाठी भीतीवरती पण कलाकारी केलेली आहे. खूप मस्त. तर तुम्ही इकडे बघू शकता की सुभेदार तानाजीराव यांची मूर्ती इकडे बनवलेली आहे अँड साईडला इकडे मिडलला मंदिर ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे साईडला मोब बॅकग्राऊंड बेस आहे फोटो या व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. सो आम्ही तिकडचे फोटो एंड वीडियो काढल्या आणि निघाले तिकडची. तो हेलो गाइस, हमारे यहाँ पे व्लॉग एंड होता है. सियागढ़ फोर्ट घूम ले, काफ़ी अच्छा लगा. घूमने के लिए बहुत है. अगर आप भी यहाँ पर आना चाहो तो आ सकते हो. पुणे से ज़्यादा दूर नहीं है, जस्ट 2 घंटा दूर है, 40 किलोमीटर. बाय बाय.